नमस्कार मंडळी, मी दीपाली. आजच्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण इथे मस्त असे एकदम छान असे क्रिस्पी फिंगर चिप्स बघणार आहोत, किंवा तुम्ही याला फ्रेंच फ्राईज देखील म्हणू शकता. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची मस्त अशी आजची आपली रेसिपी असणार आहे. तर त्यासाठी मी इथे 4 बटाटे मीडियम साईजचे घेतलेले आहेत. बटाटे घेताना कच्चेच बटाटे घ्यायचे आहेत. आता ह्या बटाट्यांची वरची जी साल आहे ती आपण पिलरच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. अशा प्रकारे साल काढून घेतल्यानंतर बटाटे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व बटाट्यांची जी वरची साल आहे ती आपण काढून घेऊया. आता साल काढून घेतल्यानंतर बटाटे कसे कट करायचे ते देखील मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर इथे एका बटाट्याचे साधारण 5 ते 6 अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे एका बटाट्याचे मी टोटल 5 ते 6 असे काप करून घेतलेले आहेत. काप करून घेतल्यानंतर अशा प्रकारे एकावर एक ठेवून त्याचे मधून अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जसे फिंगर चिप्स आवडतात त्यानुसार तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा साईजमध्ये हे फिंगर चिप्स कट करून घेत आहे. तर अशा प्रकारे सर्व जे बटाट्याचे काप आहेत ते मी कट करून घेतलेले आहेत. इथे मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे. पाणी हलकंसं कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि जे आपण कट करून घेतलेले जे बटाट्याचे काप आहेत ते ह्या पाण्यामध्ये घालायचे आहेत. टोटल 2 मिनिटच फक्त हे आपल्याला बटाट्याचे काप या पाण्यामध्ये बॉईल करायचे आहेत. 70 ते 80% आपण हे काप याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. पूर्णपणे ओव्हरकुक करायचे नाहीत. एक 70 ते 80% शिजल्यानंतर एका चाळणीमध्ये हे बटाट्याचे जे काप आहेत ते अशा प्रकारे आपण काढून घ्यायचे आहेत. म्हणजे जे एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते चाळणीखाली नितळलं जातं. अशा प्रकारे सर्व जे काप आहेत ती मी या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत. आता काढून घेतल्यानंतर एखादा असा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हे जे बटाट्याचे काप आहेत ते सर्व असे घालून थोडंसं असं हलक्याशा हाताने हे पुसून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याला जो थोडासा ओलापणा असतो तो कमी होतो. आता पूर्णपणे सुकवून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी साधारण 1 चमचा ते 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घालणार आहे. तुम्ही ते कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी तांदळाचं पीठ जर वापरलं तरी चालेल. आता कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर हाताने सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. म्हणजे जे कॉर्नफ्लोअर आहे ते बटाट्याच्या प्रत्येक कापला लागलं जातं. तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी मिरची पावडर देखील तुम्ही इथे टाकू शकता. तर मी चिमटभर मिरची पावडर टाकलेली आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता इथे मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे. तेल जास्तही कडकडीत गरम करायचं नाही आणि अगदी कोमटही असं ठेवायचं नाही. तेल हलकंसं मीडियम आचेवर आपण गरम करून घेणार आहोत. तेल अशा प्रकारे गरम करून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये हे जे बटाट्याचे काप आहेत ते आपण घालायचे आहेत. एका बॅचला जेवढे काप बसतील तेवढे कढईमध्ये इथे मी घातलेले आहेत. घातल्यानंतर हलकंसं सर्व बाजून व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व बाजूनी छान तळले जातात. आता इथे 1-2 ते 3 मिनटं एका साईडून हे छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत. तळल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता बटाट्याचे काप थोडे खाली गेल्यानंतर आपण पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने एक 3 ते 4 मिनटं मीडियम गॅसवर हे आपण तळून घेणार आहोत. एकदम क्रिस्पी सोनेरी कलर येईपर्यंत टोटल 7 ते 8 मिनटं हे बटाट्याचे जे काप आहेत ते आपण तळून घ्यायचे आहेत. तर आता तुम्ही इथे पाहू शकताय दुसऱ्या साईडूनही बटाट्याचे जे आपले काप आहेत ते हलकेसे ब्राऊन झालेले आहेत. एकदा दोनदा आलटी-पलटी करून हे बटाट्याचे काप छान असे तळून घ्यायचे आहेत. आपल्याला वाटू लागलं हे छान असे तळलेले आहेत, थोडेसे क्रिस्पी झालेले आहेत, मग आपण हे काढून घ्यायचे आहेत. तर इथे एक 5 ते 7 मिनिटानंतर मी हे बटाट्याचे जे काप आहेत ते काढून घेत आहे. छान असे मस्त क्रिस्पी झालेले आहेत. कलर देखील मस्त असा सोनेरी ब्राऊन आलेला आहे. आता अशाच प्रकारे जे राहिलेले जे बटाट्याचे काप आहेत ते देखील मी तळून घेते. तर आपण पहिल्या बॅचला जसे बटाट्याचे काप तळले तसेच एक 5 ते 7 मिनटं हे काप मी तळून घेणार आहे. आता इथे मी हे जे फिंगर चिप्स आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. वरून थोडंसं हलकंसं मीठ भुरभुरायचं आहे. आवडत असेल तर चाट मसाला टाकायचा आहे. थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे
आणि व्यवस्थित सर्व मिक्स करायचं आहे। असे फिंगर चिप्स मस्त असे चटपटीत क्रिस्पी खूप छान टेस्टी लागतात। तुम्ही पण तुमच्या मुलांना किंवा मधल्या वेळेमध्ये छोट्याशा बुकेसाठी असे हे फिंगर चिप्स नक्की बनवा आणि कसे झाले कमेंट्समध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच मस्त छान छान रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।